नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC CSATची जी आपली टेस्ट नंबर 6 झाली होती अरिथमेटिक रिझनिंग, जे आमच्या टीमने हा पेपर सेट केला होता. सो याचं आपण डिस्कशन थोडं बघणार आहोत. सो बघूयात काय प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघा आपल्या टेस्टमधला. If a given number is divisible by 4, consider the following. The number formed by the last two digits also divisible by 4. So we are looking here for a divisibility of 4. 4 ची जी कसोटी आहे ती आपण इथं टेस्ट करतो. सो 4 ची कसोटी काय, कोणत्याही नंबरच्या शेवटच्या 2 अंकांना 4 कोणत्याही शेवटच्या 2 डिजिट्सला जर 4 ने भाग गेला, संपूर्ण त्या नंबरला 4 ने भाग जातो. सो दिस स्टेटमेंट वन इज करेक्ट. आणि सेकंड स्टेटमेंट इज दिस नंबर इज डॅश, हा संपूर्ण नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. सो वी आर नॉट गोइंग टू डिवाइड दिस नंबर बाय 4. जस्ट विल चेक whether these last 2 digits are divisible by 4 or not. So 80 is divisible by 4, so that's why this whole number is divisible by 4. सो या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. सो बोथ दी स्टेटमेंट्स आर करेक्ट. सो वी हॅव बीन आस्क्ड करेक्ट स्टेटमेंट. सेकंड क्वेश्चन आपण बघू. आयडेंटिफाय द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 8. सो हियर यू नीड टू राईट दिस, रीड दिस नॉट. सो what is the test for 8? So last 3 digits, whether they are divisible by 8 or not. So we just have to check that. So for that reason, here these last 3 digits are divisible by 8. Here is also divisible, and these 3 0 represent, we can divide itself by 8 as well. We'll check these last 3 digits whether these are divisible by 8 or not. So it is not divisible by 8, so our answer is what? Option A. So this option A is not divisible by 8. So 8 ची टेस्ट आपण इथं वापरली. पुढे बघा तिसरा प्रश्न. If the number formed by the last 4 digits of the given number is divisible by 16, then the actual number must be divisible by 16. So for very first chapter, that is very basic, that is number system. या number system मधले जे टेस्ट असतात, divisibility टेस्ट जे आहेत, जे कोणी आता CSATची प्रिपरेशन करत असतील, फॉर देम ह्या ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत या सगळ्या टेस्ट तुम्ही बारकाईने सगळ्या बघून घ्या. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतील, बरोबर. या टेस्ट नेमक्या काय आहेत, त्यांची उपयोजिता कशी असते, कुठे आणि कशा प्रकारचे प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत विचारलेले आहेत या टेस्टवर आधारित, आणि ॲप्लाइड काही प्रश्न इतर कुठल्या एक्झामसाठी त्याचे विचारलेले आहेत का, हे सगळे चेक करणार. सो त्या अनुषंगाने हा आमच्या टीमने सेट केलेला प्रश्न आहे. आणि 16ची टेस्ट काय सांगते की शेवटचे 4 डिजिट जे असतात, 4 डिजिट, लास्ट 4 डिजिट, या लास्ट 4 डिजिटला जर 16 ने भाग गेला तर त्या संपूर्ण नंबरला 16 ने भाग जातो. सो शेवटच्या 4 डिजिट्सला 16 ने भाग जातो, तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 16. येस, इट इज करेक्ट. इफ अ नंबर हॅज 4 झिरो, येस ऑफकोर्स 4 झिरो असतील तर त्या नंबरला 16 ने भाग जातो, कारण कोणत्याही ठिकाणी जर शेवटी 0 असेल तर इट इज डिव्हिजिबल बाय दॅट नंबर. सो फॉर दॅट रिझन ह्या दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. सो याचं रिझन ऑप्शन काय असायला पाहिजे, करेक्ट ऑप्शन, both 1 and 2. So C is the correct option for, sorry,
हा कॅनॉट हा शब्द प्रयोग इथं केला आहे. सो हा कॅनॉट असल्यामुळं दिस इज रॉंग ॲक्च्युली. 0 0 असेल तर 16ने ह्याला भाग जातो ॲक्च्युली. सो दिस इज रॉंग स्टेटमेंट. इथं कॅन पाहिजे होता. सो फॉर दॅट रिझन ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. लेट्स गो फॉर 4 नंबर क्वेश्चन. इथे बघा, इफ द सम ऑफ द फॉलोइंग डिजिट इज एक्स, ही टोटल सम दिलेली आपल्याला. इफ एक्स कॅन बी इवन नंबर, एक्स हा इवन नंबर असू शकतो. सो प्लस इथपर्यंतच ॲक्च्युली हे आहे. सो यांची बेरीज आपण केली. 7 आणि 5 12, 3 15 आणि 3 18. सो एक्स इज 18. सो दिस कॅन बी इवन. येस, इट कॅन बी द इवन नंबर. सो हा इवन नंबर असू शकतो. द एक्स इज डिव्हिजिबल बाय 3. एक्स हा 3ने भाग जाणारा असू शकतो. येस, हे देखील करेक्ट आहे. आय मीन, आणि हे तिसरं स्टेटमेंट इथं आहे. दिस इज सेकंड स्टेटमेंट अँड दिस वन इज थर्ड स्टेटमेंट. थर्ड स्टेटमेंट इज वॉट? द एक्स इज अ प्राईम नंबर. नॉट पॉसिबल. प्राईम नंबर असू शकत नाही, कारण जो काय एक्स येणार आहे हा एक्स हा 3ने भाग जाणारा इथे आहे. सो दिस इज नॉट अ प्राईम नंबर. सो आपल्याला याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट, नंबर ऑफ करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत? 1 2. Only 2 statements are correct statements. So B is the correct answer for this question. Right? Only 2 statements. 5th number is a question bagu. Well, this given number is divisible by which of the following? हा दिलेला नंबर. सो आता ह्याची सगळ्यात पहिली जी टेस्ट असते, इझी टेस्ट कोणती आहे ती थोडक्यात आपण बघूयात. काय करूयात आपण? यांची सगळ्यांची बेरीज करू. 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 9 21 आणि 7 28 आणि 5 33 आणि 3 36. सो सम ऑफ ऑल डिजिट्स इज 36. सो सिन्स इट इज 36, हे 3ने डिव्हिजिबल आहे. 3ने भाग जाऊ शकतो याला. सो सिन्स इट इज डिव्हिजिबल बाय 4, सो हा काही फक्त 3नेच भाग जाईल असं नाही, बरोबर. ह्याच्या पलीकडे 9ने पण भाग जाऊ शकतो याला, किंवा इतर जे 3च्या पाड्यामध्ये असणारे जे इतर हे आहेत त्याने याला भाग जाऊ शकतो. सो या केसमध्ये हे जे स्टेटमेंट आहे 6ने भाग 6ने नाही जाणार, पण इतर काही गोष्टींनी भाग जाईल. सो ओनली बाय प्राईम नंबर दिस इज नॉट पॉसिबल. ओके, only by an odd prime number. ने भाग देऊन बघूयात आपण. नॉर्मली 9 1 9, 9 7 63, 9 8 72, 9 1 9, 3 राहिले, 9 चौक 36, 3 राहिले, 9 चौक 36, 1 राहिले, 9 1 9, 6 राहिले, 9 7 63. सो 3नेही भाग जातोय, 9नेही भाग जाते. सो हा काय असणार नाही. ओनली बाय ऑड प्राईम नंबर पण असणार नाही. सो बाय 2 सिंगल डिजिट नंबर, 2 सिंगल डिजिट नंबरने याला भाग जातोय का? तर यस, 3ने गेलाय, 9ने गेलाय. याच्या व्यतिरिक्त 5ने जाणार नाही, 1ने जाईल. सो हे तर असणार नाही. सो ओनली ऑप्शन नंबर सी इज लेफ्ट विथ अस फॉर करेक्ट ऑप्शन चॉइस. लेट्स गो फॉर क्वेश्चन नंबर 6. द नंबर्स 5 10 15 20 and 25 30, if all these and 35 is all these numbers are added, then
डिव्हिजिबल बाय 5 जर हे सगळ्यांची बेरीज केली आणि 5ने त्याला भाग जात असेल त्या केसमध्ये हे स्टेटमेंट्स आपण रीड करूयात. द नंबर रिझल्ट्स इन ॲन ऑड डिजिट नंबर. तयार होणारा नंबर हा ऑड डिजिट नंबर असायला पाहिजे. ऑड पण असेल किंवा इवन पण असेल. याची जर नॉर्मल अशी बेरीज केली तर या केसमध्ये ही 140 येईल माझ्या मते, नाही का. 35 + 5 40 10 + 48 18 + 120 140. 140 this cannot be the odd number, so first statement is wrong. The number ends with either 0 or 5. जर 5ने याला भाग दिला तर यस, किंवा याच्यामध्ये कोणताही दुसरा. आता बघा, समजा असा आपण विचार करू की हे डॅश 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 रिप्रेझेंट की पुढे ही सिक्वेन्स चालू आहे. 5 नंतर 10 नंतर 5 नंतर पुढे 35 नंतर 40 असेल 45 असेल. सो इथं काय काय येऊ शकतं. 140 आलं तर पुढच्या केसमध्ये 145 येईल, बरोबर आहे. 140ला 5ने भाग दिला, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 4 राहिले 28 येईल आणि हे 29 येईल. ओके, सो कधी 30 येईल कधी. सो या केसमध्ये द नंबर रिझल्ट इन ॲन ऑड, द नंबर रिझल्ट्स जो तो ऑड डिजिट नंबर येईल. दिस इज नॉट रॉंग, दिस कॅनॉट बी द, फक्त ऑडच येईल हे सांगता येत नाही. सो दिस इज रॉंग स्टेटमेंट. द नंबर एंड्स विथ आयदर 0 or 5. यांची बेरीज केली तर ह्याने भाग नाही लावायचा, बट ह्याचा 140 येईल, 145 येईल, 150 येईल, 150. सो आलेला जो नंबर असेल तो आयदर 0 असेल किंवा एंडला त्याच्या युनिट डिजिटला 0 असेल किंवा 5 असेल. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट. सो ओनली बी इज करेक्ट. सो आपल्या आन्सर कीमध्ये कदाचित तुम्हाला दिलेल्या 6चं उत्तर माझ्या मते सी दिलं आहे, ते करेक्ट करा. ते ओनली बी शुड बी द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, हा जो नंबर आहे दिलेला 1071 इज डिव्हिजिबल बाय व्हॉट. अ प्राईम नंबर विच इज लेस दॅन 10 अँड ऑड नंबर विच इज लेस दॅन 10, बोथ ए अँड बी. आता इथं बघा, याला यांची बेरीज केली 7 आणि 1 8 आणि 1 9. सो ह्याला 3ने भाग जाईल. नंतर 7ने भाग जात आहे का बघूयात. 7 × 1 = 7, 3 राहिले, 7 × 5 = 35, 2 राहिले, 7 × 1 = 21. सो 3 आणि 7ने भाग जातोय. सो 2 नंबर तर आपल्याला भेटलेत. 9ने पण ट्राय करूया. 9 × 1 = 9, 1 राहिला, 9 × 1 = 9, परत 8 राहिला, 9 × 9 = 81. म्हणजे 9ने पण भाग जातो याला. सो अ प्राईम नंबर विच इज लेस दॅन 10. पेक्षा लहान असलेल्या प्राईम नंबरने भाग जातोय का, तर जातोय, जाऊ शकतो. ओनली असा शब्द प्रयोग नाही, पण दिस इज असं काही रॉंग होणार नाही ते. अँड ऑड नंबर विच इज लेस दॅन 10, यस, 3 आणि 7 हे ऑड नंबर आहे. सो बोथ दी ए अँड बी आर करेक्ट इन दिस केस. सो पुढचा नंबर बघा. दिस गिवन 377910 इज डिव्हिजिबल बाय व्हॉट. 3,77,910. इट इज डिव्हिजिबल बाय व्हॉट. बरं, आता बघूयात, तसंच करूयात. 7 आणि 3 10, 7 17, 17 आणि 1 18 आणि 9 27. सो अधिक 0, 27ला 3ने भाग जातोय, तर डिव्हिजिबल बाय प्राईम नंबर तर जाऊ शकतोय, 3ने भाग जातोय. अँड ऑड नंबर अँड इवन नंबर 6ने जातोय का बघा. 6 6 6 36, 6 2 12, 5 6 9 54, 5 6 8 48 30. हो, सो 6ने पण जातोय. सो 3 आणि 6ने भाग जातोय. अँड ऑड नंबरने पण भाग जातोय, प्राईम नंबरने पण जातोय अँड इवन नंबरने पण जातोय. सो बोथ ए अँड बी आर करेक्ट स्टेटमेंट. 8चं उत्तर काय आहे, ए अँड बी.
If given number, next question, if given number is divisible by 19, consider the following. Any one number between 21775 and 21785 can be divisible by 19. आता सध्या 19ने जर भाग द्यायचा असेल तर 19 एके 19 असा विचार करू. 19 एके 19 दोन राहिले. 8 राहतील परत. 8 राहिले. 76 परत 9 राहतील. 95ला 19ने भाग जातो. सो हा नंबर जो आहे 21775, that number itself is divisible by 19. ओके, या नंबरलाच 19ने स्वतः भाग जातो. सो त्या केसमध्ये 19ने भाग जाणारा नंबर याच्यानंतर पुढचा जो येणार आहे हा कोणता येईल बघा. 217 त्या केसमध्ये 9 होईल. 94. सो 21794 हा पुढचा नंबर असेल. सो यांच्यामध्ये नसेल, बिटवीन. आपल्याला इथलं हा शब्द वाचणं व्यवस्थित गरजेचं आहे की एनी वन नंबर बिटवीन 21775 याच्यामध्ये हा एक्सक्लूड करावा लागतो आपल्याला. सो त्या केसमध्ये दिस कॅन बी रॉंग स्टेटमेंट. हे रॉंग स्टेटमेंट आहे. and the cube of 19 is between the numbers. So 19चा वर्ग आपण केला 361 गुणिले अजून एकदा 19ने भाग दिला तर हे किती येईल. 19 एक 19, 1 हातच्याला 19 सक 114 आणि 115, 11 हातच्याले 19 त्रिक 57 आणि 11 68. सो याच्यामध्ये आहे का तर यस, इट लाईज बिटवीन दिस टू नंबर. सो स्टेटमेंट ओनली टू स्टेटमेंट करेक्ट आहे. ओनली टू सेकंड स्टेटमेंट जे आहे ते. सो बी त्याचं उत्तर असायला पाहिजे. बरं, परत एकदा मी 19ची टेस्ट परत एकदा सांगतो. या नंबरला 19ने भाग जात नाही. आपण भाग लावून बघितला याला. 775. 19 एके 19 2 राहिले. त्यानंतर 19 एके 19 आणखी एकदा याच्यामध्ये हे 7 आणि 1 8. त्याच्यानंतर 76 म्हणजे 115 114ला भाग जातो. सो 21774ला मात्र 19ने भाग गेला असता. बरोबर, इथं 4ला भाग गेला असता म्हणजे 774ला शेवटी असता. सो त्या केसमध्ये याच्यामध्ये अजून जर 19 आपण ॲड केलं तर 793ला 19ने भाग जाईल. सो यांच्यामध्ये 19ने भाग जाणारा एकही नंबर आपल्याला दिसत नाही. सो या केसमध्ये ओनली 2 हेच ऑप्शन येत आहे. ओके, सो 19साठी जी टेस्ट जी आहे ती टेस्ट परत एकदा मी सांगतो. नॉर्मली असा नंबर घ्या. मी समजा 361 गुणिले परत एकदा 19 करतो. 19 एके 19, 19 सक 114 आणि 1 115, 11 हातच्याले 19 त्रिक 57 आणि 11 68. समजा आता हा नंबर दिलेला असेल आपल्याला. या नंबरला 19ने भाग जातो का तर शेवटचा युनिट डिजिट त्यातनं बाजूला काढायचा, त्याची दुप्पट करायची. 9 दुनी 18. सो 9 गुणिले 2 केलं ते 18 इथं मांडलं. हे राहिलेल्या नंबरमध्ये ॲड करायचा. 8 आणि 5 13, 1 हातचा आला. 8 आणि 2 10, 1 703. आता ह्या 70मध्ये 3 वेगळा काढला, त्याची दुप्पट केली. 3ची दुप्पट 6. 76ला 19ने भाग जातो का तर जातो. म्हणून या संपूर्ण नंबरला आपण 19ने भाग देतो. सो 19ची टेस्ट तुमच्या लक्षात आली. सो 19ची टेस्ट देत असताना त्या नंबरमधला युनिट डिजिट बाजूला काढायचा आणि त्याची दुप्पट करून राहिलेल्या नंबरमध्ये ॲड करायची आणि हे रिड्यूस करायचं जोपर्यंत 2 अंकी संख्या येत नाही. आणि 2 अंकी संख्या आली की ती 19ने भाग जाणारी असेल तर त्या केसमध्ये त्या मोठ्या नंबरला 19ने भाग जातो. ही झाली टेस्ट 19ची आपण. सो या टेस्ट सगळ्या बघून घ्या तुम्ही.
पुढचा प्रश्न बघा. इफ द नंबर 91 इज डिव्हिजिबल बाय 13 देन विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 13. 91ला जर 13ने भाग केला तर आता या केसमध्ये डायरेक्ट आपण टेस्ट इथं लावून बघू शकतो. बघा आता इथे असा विचार करूयात आपण की जर याला 13ने भाग दिला इथं, सो 13चा तुमचा बेसिक पाढापाठ पाहिजे. 13 एके 13, 13 9 117. सो 117 ह्याच्यातून आपण वजा करू तर खाली 7 राहतील. 13 5 65, 65 आणि माझ्या मते परत ह्याच्यात 12 राहतील. त्याच्यानंतर 13 9 117, 117 त्या केसमध्ये तुमच्याकडे 11 राहतील, बरोबर. 11 राहिले. सो 113 झालं हे. 113ला परत 13ने भाग दिला. 13 8 104, 104 म्हणजे 9 राहतात. त्यानंतर 13 7 91, 91 आता 91 राहिले 5 आणि 13 3 39, 13 4 52. 52 म्हणजे किती शिल्लक राहतात बघा. 13 4 52, 52 वजा केले तर 7 शिल्लक राहिले, बरोबर आहे. 7 शिल्लक राहिले. सो 13ने भाग जाण्याकरिता या नंबरमध्ये तुम्हाला काय करावं लागेल. 1 2 4 7 8 3 6 9 मध्ये अजून 13ने भाग जाण्याकरता 6 ॲड करावं लागेल किंवा 7 आणि 6 13 होतात. सो ह्याच्यात 6 ॲड करू आणि काय उत्तर येते बघू आपण. 5 7 3 8 7 4 हे 12. सो हा नंबर येतो बघा हा. सो या नंबरला मात्र 13ने भाग जाईल. ओके. सो डायरेक्ट ह्याला भाग लावला असता तर डायरेक्ट गेलाच असता. पण समजा कुठेही तुम्ही राहिलेल्या या 3मधून कुणालाही भाग दिला, जो रिमाइंडर असतो त्या रिमाइंडरमध्ये समजा आता आपल्या केसमध्ये रिमाइंडर किती राहिला होता 7. त्या 7मध्ये किती ॲड केल्यानंतर 13 होतात ते बघायचं किंवा 13ने भाग जाणारी संख्या येते किती 6 ॲड केल्यानंतर. सो मूळ ज्या नंबरला तुम्ही भाग दिलाय त्या नंबरमध्ये देखील 6 ॲड करा आणि जो येणारा नंबर ऑप्शनमध्ये असेल तर तो काय असतो, तो नंबर 13ने भाग जाणार असतो. सो हे क्लोज ऑप्शन दिले होते त्या केसमध्ये आपण हा ट्राय करून बघितला. पुढचा क्वेश्चन नंबर 11. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट फॉर द नंबर 131. द स्क्वेअर ऑफ द नंबर इज प्राईम नंबर. तर या केसमध्ये बघा कोणताही नंबर दिलेला असेल तर त्या नंबरचा जर स्क्वेअर केला तर तो प्राईम नंबर असू शकत नाही. कारण जेने 2ने जर त्याला भाग दिला किंवा त्याच नंबरने भाग त्याला जातोय असा त्याचा अर्थ होतोय, बरोबर. सो स्क्वेअर नंबर कुठलाही काय असू शकत नाही, प्राईम असू शकत नाही. त्यानंतर द स्क्वेअर ऑफ द नंबर इज कंपोजिट नंबर. आता हे जे दुसरं स्टेटमेंट आहे तर समजा आपण असा बघितला की 3चा वर्ग केला, 3चा वर्ग किती आला 9. तर 9 हा कंपोजिट नंबर आहे. का तर 9चे जे फॅक्टर्स असतात ते फॅक्टर्स कोणते कोणते 1 आणि 9 निघू शकतो. 3 आणि पुढचा 3च येईल. सो बघा आता मी 2 डेफिनेशन्स तुम्हाला मी सांगतो. पहिला असतो प्राईम नंबर. नंबर सिस्टीममध्ये हे तुम्ही बघालच प्राईम नंबर. दुसरा असतो कंपोजिट नंबर. प्राईम नंबर ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही प्राईम म्हटला की मराठीत त्याला मूळ संख्या असं म्हणतात. कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या. तर बघा यात बेसिक काय फरक असतो बघा. 2 हा तुमचा प्राईम नंबर आहे. सो 2चे फॅक्टर 1 आणि 2च येतात. म्हणजे त्या नंबरला 1ने किंवा त्याच संख्येने भाग जातो. 3चे फॅक्टर पण बघा 1 आणि 3च असेल. 7चे फॅक्टर बघा 1 आणि 7च असेल, बरोबर. आता जर तुम्ही 8 बघितला तर 8ला कशाने भाग जातो. 1ने पण भाग जातो, 8ने पण भाग जातो, 2ने पण जाईल, 4ने पण जाईल, बरोबर. सो ह्याचे फॅक्टर्स किती आले बघा. 2पेक्षा जास्त फॅक्टर ज्या संख्येचे निघतात ती संख्या कंपोजिट नंबर असते. सो कीप इन माइंड. सो
जर या नंबरचे या नंबरचा जर स्क्वेअर केला तर तो ऑब्व्हियसली काय येणार आहे, कंपोजिट नंबर येणार, कारण त्याचे फॅक्टर्स जे असतील हे 2 पेक्षा जास्त येत आहेत. सो त्या केसमध्ये काय असणार आहे की हा कंपोजिट नंबर, दिस इज करेक्ट स्टेटमेंट. सो ओनली 2 इज द करेक्ट. नेक्स्ट बघा 12वा नंबर. इफ 3 डिजिट नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 5 डिजिट नंबर, द रिझल्टिंग नंबर विल नेवर हॅव 1 ॲज द एंड डिजिट. पण आता हे काय झालं, एकदमच स्ट्रॉंग स्टेटमेंट झालं. कोणता 3 डिजिट नंबर हे सांगितलं नाही, इथं कोणता 5 डिजिट नंबर हे सांगितलं नाही. तुम्ही मनाने कुठलेही नंबर जरी घेतले तर शेवटी त्याच्या 1 येणार नाही हे धाडसाचं विधान ठरेल. येऊ पण शकतो आणि नाही पण येऊ शकत. सो नेवर एंड, दिस विल बी द रॉंग स्टेटमेंट, कारण इथं नंबर दिलेला नाही आपल्याला. सेमी प्राईम नंबर इज अ सम ऑफ 2 प्राईम नंबर. आता सेमी प्राईम नंबर काय आहे बघा, डेफिनेशन ह्याची समजून घ्या. सेमी प्राईम नंबर काय असतो, कोणत्याही 2 प्राईम नंबरचा जो गुणाकार असतो, प्रॉडक्ट ऑफ एनी 2 प्राईम नंबर्स कॅन गिव्ह अस अ सेमी प्राईम नंबर. कोणत्याही 2 प्राईम नंबरचा जो प्रॉडक्ट असतो तो सेमी प्राईम नंबर असतो. या केसमध्ये बघा सेमी प्राईम नंबर हा कंपोजिट असतो. या केसमध्ये बघा ह्याचे हे काय काय येऊ शकतात, 1, 21, 3 ने भाग दिला तर 7, बरोबर. तर हा 21ला मात्र काय, हा कंपोजिट आहे. सो ह्याचा एकच फॅक्टर काय असतो, कंपोजिट असतो. बाकीचे राहिलेले सगळे काय असतात, प्राईम फॅक्टर्स असतात. ओके. सो त्या केसमध्ये सेमी प्राईम त्याला म्हटलं गेलेलं त्या नंबरला. सो सेमी प्राईम नंबर हा सम नसून काय, प्रॉडक्ट पाहिजे होता. सर प्रॉडक्ट असतात, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. सो या केसमध्ये दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, रॉंग आहेत. सो निदर 1 नॉट 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. राईट. So this was question number 2. 12. पुढचा बघा. If any random 5 digit number, any म्हटला एक फिक्स माहित नाही, is added with 3 digit number, the resulting number can have 2 zeros at the end. आता हे असू पण शकतात नसू पण शकतात, but that's why they have used can. कॅन म्हणजे हे काय असू शकतं, शक्यता, पॉसिबिलिटी. सो ही पॉसिबिलिटी आहे का, यस, दिस इज क्वाईट पॉसिबल, पॉसिबल आहे. सो हे स्टेटमेंट करेक्ट येऊ शकतं. ते 2 झिरो पण येऊ शकतात आणि येऊ पण शकणार नाही, कारण एनी ते नंबर सांगितले, एनी 5 डिजिट नंबर. इफ एनी रँडम 5 डिजिट नंबर इज ॲडेड विथ 3 डिजिट नंबर, द रिझल्टिंग नंबर कॅन हॅव 2 सेम डिजिट्स. असू पण शकतात आणि नसू पण शकतात. कॅन हे असल्यामुळे दिस इज अगेन ही पॉसिबिलिटीवालं आहे. यस, इट इज पॉसिबल. यस, हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, पॉसिबल्स आहेत. करेक्ट असणं पॉसिबल आहे. सो हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. विच पॉसिबिलिटी नसती सांगितली तर त्या केसमध्ये आपल्याला रिजेक्ट करता आलं असतं. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर कोणते आहेत, यस हा पण आहे 25, 6चा पण. सो दिस वॉज नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न काय असणार नाही परीक्षेला. देर आर टोटल 24 प्राईम नंबर्स अप टू 100. नाही आहे 24 नाही तर 25 प्राईम नंबर्स यायला पाहिजे. दिस इज रॉंग. देर आर टोटल 45 प्राईम नंबर्स अप टू द 200. सो हे 46 असायला पाहिजे होतं. बघा 1 ते 100 मध्ये किती असतात, 25 असतात. आणि 100 पासून पुढे 200 पर्यंत किती असायला पाहिजे, माझ्या मते 21 आहेत बघा. सो हे 46 आहे असायला पाहिजे वाटतं. सो बोथ द स्टेटमेंट्स आर रॉंग. सो दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, चुकीची स्टेटमेंट आहेत. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. 16 नंबरचं. 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर अँड लिस्ट प्राईम नंबर. येस, प्राईम नंबर हे 2 पासून सुरू होतात. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड सो ऑन. ओके. सो हा एकमेव 2 जो आहे तो काय आहे, इवन आहे अँड लिस्ट आहे.
1 इज नॉट अ प्राइम नंबर बट अ कॉम्पोजिट. कॉम्पोजिट नंबर पण नाही आहे, निदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. 1 हा निदर प्राइम नो. सो 1 काय कॉम्पोजिट पण नाही, प्राइम पण नाही. सो दिस इज रॉंग स्टेटमेंट अँड स्टेटमेंट 1 इज करेक्ट. सो ऑप्शन ए याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. ओके. 17वा नंबरचा प्रश्न बघा. 2 नॅचरल नंबर्स आर कॉल्ड को प्राइम नंबर्स इफ दे डिफर्स इफ दे हॅव 1 ॲज अ कॉमन फॅक्टर. येस, कोणत्याही 2 जे नंबर आहेत तर ते काय कधी असू शकतात, त्यांचा कॉमन फॅक्टर काय असू शकतो, 1 असतो त्यावेळेस. येस, करेक्ट स्टेटमेंट. द हायेस्ट कॉमन फॅक्टर बिटवीन को प्राइम नंबर इज ऑलवेज 1. सो को प्राइम नंबरचा जो HCF असतो तो काय असतो, 1 असतो. तर येस, सो बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. ओके. हे को प्राइम फॅक्टर कधी असतात, ज्यावेळेस त्यांचा HCF 1 असतो. सो HCF 1 आहे याचाच अर्थ त्यांचा एक फॅक्टर काय असणार आहे, 1 असणार आहे. सो दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर नॉट को प्राइम. बघा, हे 2 नंबर को प्राइम नाही. या तिघांचा पण HCF जर आपण बघितला तर हा HCF काय येणार, 1 येणार. सो ऑल दीज 3 पेअर्स आर को प्राइम टू इच अदर. बट दिस इज नॉट अ को प्राइम नंबर. यांचा HCF 1 येणार नाही, यांचा HCF किती येईल, 2. सो दिस इज नॉट अ को प्राइम नंबर. सो आपला ऑप्शन डी हे त्याचं उत्तर असेल. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी सेड अ परफेक्ट नंबर. परफेक्ट नंबर काय असतात बघा, असे नंबर की ज्यांचे फॅक्टर्स पाडले तर त्या फॅक्टर्सची सम जर केली तर ती सम काय येते, दॅट नंबर इज इट सेल्फ. आता बघा 28चे आपण फॅक्टर्स पाडू. 1, आता बघा 28 पकडायचा नाही, तो पकडायचा नसतो ह्याच्यात परफेक्ट स्क्वेअर काढण्यासाठी. 2ने भाग जातो, 14ने भाग जाईल, 7ने भाग जातो, 4ने भाग जाईल, 7ने भाग जाईल. दॅट्स इट. या सगळ्यांची बेरीज करू. 14 आणि 7 21 आणि 4 25 आणि 3 28. सो हे जे त्याचे फॅक्टर्स असतात त्या फॅक्टर्सची सम जी असते, सम ऑफ फॅक्टर इज इक्वल टू नंबर इटसेल्फ. दॅट नंबर इटसेल्फ. अशा ज्या नंबरच्या बाबतीत घडतं ते सगळे नंबर्स काय असतात, परफेक्ट नंबर असतात. 6च्या बाबतीत घडणार नाही बघा. 6च्या बाबतीत घडेल 6च्या बाबतीत पण 1 2 3 आणि 6 पकडत नाही आपण. सो 3 आणि 3 6. सो हा पण काय आहे, परफेक्ट काय आहे, परफेक्ट नंबर आहे. 16च्या बाबतीत नाही घडत. 16 पकडणार नाही. 2 आहे, 4 आहे, 8 आहे. ओके. 8 आणि 4 12 आणि 3 15. सो हे होत नाही. 36 पण असत नाही. सो सिलेक्ट करेक्ट कोड काय, परफेक्ट कोडचा 1 आणि 3 आहे. सो 1 आणि 3 कुठला, ऑप्शन सी इज करेक्ट. सो परफेक्ट नंबर लक्षात आला. कोणत्याही नंबरचे फॅक्टर्स पाडले किंवा अवयव पाडले, त्या अवयवांची बेरीज केली तर तोच नंबर आपल्याला मिळतो. सो शेवटचा तो नंबर इटसेल्फ घ्यायचा नाही बेरीजेमध्ये. ओके. पुढे कन्सिडर द फॉलोइंग. 0 is an integer, 0 is a positive integer, 0 is a negative. So these 2 are wrong statement, only 1 is correct. So हे सगळे काय असतात, फ्रॉम n 1 2 3 डॅश डॅश अप टू हे सगळे इंटीजर आहे. सो 0 इज ऑल्सो एन इंटीजर. करेक्ट आहे ते स्टेटमेंट, बाकीचे रॉंग स्टेटमेंट आहे. नेक्स्ट, if a student get 4 marks for each correct question and loses 1 mark for each wrong question, then consider a student can achieve maximum 200 marks. A student can pass with a minimum mark. आता इथे आपल्याला काहीच दिले नाही, नंबर ऑफ क्वेश्चन्स दिले नाही, किती सोडवले, किती रॉंग आले, काहीच दिलेलं नाही. सो हे स्टेटमेंटला काहीच अर्थ राहत नाही. सो दिस इज ए गार्बेज क्वेश्चन, याला काही अर्थ राहत नाही. सो डी इज द करेक्ट ॲन्सर. या केसमध्ये उत्तर काढायचंच असेल तर डी इज द करेक्ट. अदरवाईज काहीच माहिती नसताना सोडवणं अवघड आहे. चूज द नंबर लाईंग बिटवीन 1 and 1000 विच इज नॉट डिव्हिजिबल बाय इच 6 7 and 15. विच ऑफ द अबव. आता बघा
1 ते 1000 मध्ये असा कोणता नंबर नाही की जो 7, 6 आणि 15ने भाग देत नाही. तर ह्याचा काय काढायचा, LCM काढायचा. सो लेट्स हॅव LCM फॉर दिस नंबर. कितीने भाग देऊ, 3 ने भाग देऊ. 2, 7, 5. सो आता पुढे भाग जात नाही. 7 5 35, 35 दुनी 70, 70 त्रिक 210. सो LCM फॉर ऑल दीज 3 नंबर्स 210. आता 210 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या असतील त्या संख्या ह्याने डिव्हिजिबल असणारे नंबर आहेत यांनी, बरोबर. बघा 210 ने 21 त्रिक 63 यालाही भाग जाईल, 420ला भाग जाईल, 210ला तर जातोयच आहे. सो दिस इज नॉट दॅट नंबर. म्हणजे दिस इज ॲक्च्युली ॲन्सर. या नंबरला 210 ने किंवा यांनी कशाने भाग जा, एकत्रितपणे याला भाग जाणार नाही आहे. सो दिस इज करेक्ट चॉईस. सो B is the correct answer. 3 bells in a hall tolls at an interval of 48, 72 and 108. So 42, 72 आणि 108 एवढ्या सेकंदाने काय होतात, त्या बेल्स वाजतायत आणि 6 वाजता त्या एकत्रितपणे वाजल्यात. तर 6 वाजल्यानंतर किती वेळानंतर त्या एकत्रित वाजतील. सो बेसिकली या प्रकारच्या प्रश्नासाठी LCM काढायचा, किती वेळानंतर ते वाजतात. यास काय करूयात आपण, 12ने डायरेक्ट भाग, नाही 42 दिले नाही, सॉरी 48 दिले. सो 12ने भाग देऊयात. 12 चौक 48, 12 सक आणि 12 90. 3 ने भाग देऊ, 4 तसंच आणि इथं 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. 2 ने भाग देऊ, 2 2. सो हे काय आलं बघा, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 त्रिक 72, 72 गुणिले 12, 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24, 2 हात 4 12 7 84 2. लेट मी परत एकदा जरा व्यवस्थित काढू. किती आहे, 48, 72, 108. सो याला 12ने पण चालेलच भाग. 12 1 12, 12 चौक 48, 12 सक 72, 12 80. बरोबर. 4ने एकदा देऊ, 4 1 4, 6 आणि 2नेच देऊयात डायरेक्ट. सो दॅट्स इट. हे किती येईल, 2 6, 6 चौक 24, what's this actually? This is wrong actually. 12 गुणिले 9 होईल इथं. ओके, 4ने भाग दिला, 12 चौक 48, 12 सक आणि 9चा भाग लागला. इथे परत आपण काय करूयात, 3चा भाग लावू. हे 4 तसेच, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. परत एकदा 2चा भाग लावला, 2 1 आणि 3, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36. सो 12 गुणिले 36, 36 दोन्ही 72, 36 1 36 आणि 7. सो 420 अधिक 12, 420 म्हणजे 60ने भाग दिला तर 7 hours प्लस 12 seconds. सॉरी आवर्स नाही, मिनिटच असेल हे. 7 minutes प्लस 12 seconds. सो 7 मिनिट आणि 12 सेकंदाने बरोबर परत ती
बेल एकत्र वाजेल 6 वाजेनंतर. ओके. सो LCM काढायचा. काढताना जरा थोडासा भाग वगैरे व्यवस्थित बघा, घाईघाईमध्ये गडबड होऊ शकते आपली, जशी माझी झाली तशी. द लिस्ट नंबर विच when divided by 8, 12 and 16 leaves 3 as a remainder, then in each case the more than is more, काय म्हणू शकतो आपण, in each case is more than the number 150. तर बघूयात, इथे पण तसंच करायचं. 8, 12 आणि 16 4 ने भाग दिला, 4 दोन्ही 4 त्रिक 4 चौक 16, 2 ने भाग दिला 1, 3 आणि 2, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 चौक 48. सो 48 काय आला, LCM आला. सो काय असू शकतो बघा, प्रत्येक वेळेस काय होतंय की रिमाइंडर किती राहतो, 3 राहतो. म्हणजे ती संख्या किती असली पाहिजे, 51. बघा, जर 12 ने भाग दिला, 16 ने भाग दिला, तर प्रत्येक वेळेस 3 रिमाइंडर राहतो. जर ती संख्या 51 असेल तर नॉट नेसेसरीली ती संख्या 150पेक्षा मोठी असायला पाहिजे. ते 51 पण असू शकते किंवा सो 51च्या पटीत असू शकते. सो इन दिस केस पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. देर आर टोटल 3 नंबर्स बिटवीन 1 to 20 when divided by 7 leaves no remainder. बघा, 1 ते 20 मध्ये 7 ने भाग दिल्यानंतर निशेष भाग जाणारे एक तर 7 असतील, 14 असतील, पुढचा 21 असेल, पण ते 20च्या मध्येच आपल्याला शोधायचं. देर आर ओनली 2 नंबर्स, 3 असणार नाही. दिस इज रॉंग. सो इवन दिस इज रॉंग स्टेटमेंट. सो ऑप्शन काय पाहिजे, 24चं निदर 1 or 2, निदर 1 nor 2 असं त्याचं उत्तर पाहिजे, 24. ओके. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द लिस्ट पॉसिबल नंबर विच when divided by 2, 3, 4, 5, 6 leaves remainder 1 through 2 and 3, 4, 5. ओके. प्रत्येक वेळेस रिस्पेक्टिव्हली रिमाइंडर हे राहतात. तर या केसमध्ये काय करूयात आपण, हे जे दिलेले नंबर ज्याने भाग देत आहेत त्या नंबरचा काय काढूयात, LCM काढूयात. आपल्या क्लासमध्ये ह्या सगळ्या बेसिक गोष्टी शिकवल्या जातील. बघा, LCM काढताना मोठ्या 2 नंबरचा गुणाकार करा. कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे, सो LCM यांचा 30च येणार. सो 30च्या पटीत LCM असेल. 30ला मात्र 4 ने भाग जात नाही, म्हणून आपण 30 दुनी 60. 60ला भाग जातो का सगळ्यांनी, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने, 5 ने, 6 ने ऑब्व्हियसली. सो 60 काय आला, LCM आला. LCM इज 60. आता प्रत्येक वेळेस काय होतं रिमाइंडर, इथं जर आपण बघितला तर बघा काय यातनं वजा करायचं. 2 ने भाग दिला त्यावेळेस रिमाइंडर किती राहिला, 1 राहतोय. समजा 3 ने भाग दिला त्यावेळेस रिमाइंडर किती राहतोय, 2 राहतोय. सो 3 - 2 केला, 1 राहिला. इथं 4 - 3 केला तरी पण 1 राहिला. इथं 5 - 4 केला तरी पण 1 राहिला. आणि शेवटी 6 - 5 केला तरी पण 1 राहिला. हा जो राहणारा 1 आहे तो LCM मधून वजा करू, विल गेट द आन्सर. तो LCM मधून वजा केला. सो 59 इज दॅट पर्टिक्युलर नंबर. त्या नंबरला जर या सगळ्या संख्येने भाग दिला तर आपल्याला हे रिमाइंडर राहतील. बघा, 2 ने भाग दिला रिमाइंडर 1 राहील. 3 ने भाग दिला तर त्या केसमध्ये रिमाइंडर 2 राहील, 19चा भाग लागेल, बरोबर. 4 ने भाग दिला 14 चौक 56, 3 रिमाइंडर राहील. 5 ने भाग दिला 4 रिमाइंडर राहील. आणि 6 ने भाग दिला 9 7 54, 5 रिमाइंडर राहील. सो 59 हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन सी इज युअर आन्सर. 26 नंबर क्वेश्चन. द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर विच when एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय. बरं, आता या केसमध्ये हा डिव्हिजिबल आहे की नाही हे कसं शोधणार, तर या सगळ्या नंबरचा काय घ्यायचा, LCM घ्यायचा. बघा बरं, अपूर्णांकाचा LCM काढत असेल तर काय काढायचा, LCM ऑफ फ्रॅक्शन असेल तर काय काढायचा असतो बघा, इज इक्वल टू जे अंशात असतात अंशाचा काय घ्यायचा, LCM घ्यायचा. अंशाचा काय घ्यायचा, LCM घ्यायचा. अंशाचा LCM काय आला, 1 1 3 4 म्हणजे 12 आला. आणि भागिले छेदाचा काय घ्यायचा, HCF घ्यायचा. 3 2
7 11 यांचा जर HCF घेतला तर 1 येईल. सो टोटल LCM काय आला 12. सो यांच्यातला स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर असा असेल की या सगळ्या फ्रॅक्शननी ज्याला भाग जाऊ शकतो तो काय 12च्या पटीत असणार. तो म्हणजे काय असेल 12. सो आवर आन्सर इज व्हॉट 12. सो ह्याचा LCM आणि HCM. सो फ्रॅक्शन जो असतो फ्रॅक्शनचा LCM आणि HCF तुम्ही लक्षात ठेवा. बघा LCM काढायचं असेल जी अंशात दिलेली संख्या असते न्यूमरेटर्स ज्याला आपण म्हणू, न्यूमरेटरचा काय घ्यायचा LCM घ्यायचा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला जे असेल त्याचा काय घ्यायचा HCF घ्यायचा. सो LCM ऑफ फ्रॅक्शन आणि LCM ऑफ HCF ऑफ फ्रॅक्शन घ्यायचा असेल तर न्यूमरेटरचा HCF घ्यायचा डिनॉमिनेटरचा LCM घ्यायचा. सो हा बेसिक फंडा लक्षात ठेवा. सो याचं उत्तर काय पाहिजे बी पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सम ऑफ 11,200 इज शेअर्ड अमॉंग द खरे, पटेल अँड वर्मा. खरे गेट्स 1/4 पार्ट, 1/4 म्हणजे 25% अँड मिस्टर पटेल गेट 1/5 पार्ट म्हणजे 20%. सो द अमाऊंट ऑफ मिस्टर वर्मा गेट या दोघांना जर एवढे मिळाले तर किती आले 20 आणि 25 हे 45%. वर्मांना किती भेटेल मग वर्माला मिळालेली अमाऊंट असेल 55%. सो 55% कशाच्या 55% म्हणजे 100 11,200 2 शून्याला 2 शून्य. सो इथे काय करूयात याने भाग जाणार नाही मग ह्याचे 5 आणि 11 असे भाग केले. सो काय करू 11 दोन्ही 22 2 हातचे आले 11 एके 11 2 13 11 एके 11 12 5ने भाग देऊयात 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 आणि 16 एक हातचा आला 5 दोन्ही 10 आणि 1 11 5 दोन्ही 10. सो 6160 इज द शेअर ऑफ वॉट मिस्टर वर्मा. सो इथं काय केलं आपण राहिलेली जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट पर्सेंटेज वाईज काढली आणि या अमाऊंटचे तेवढे टक्के म्हणजे काय असणार आहे तो वर्माचा पार्ट असणार आहे मिस्टर वर्माचा. ओके 28 नंबरचा प्रश्न बघा. द युनिट डिजिट ऑफ दिस. सो या प्रश्नामध्ये या सगळा गुणाकार करत बसायचं नाही. याच्या युनिट डिजिटला जे नंबर्स आहेत त्या नंबर्सचा गुणाकार करायचा 6 गुणिले 3 गुणिले 9. बघा साहित्रिक 18 18 गुणिले 9 9 8 72 9 7 54. ओके हां 9 8 72 9 1 9 आणि 9 आणि 7. सो काय येईल शेवटी 2 येईल. युनिट डिजिटला त्या केसमध्ये 2 येणार. सो द युनिट डिजिट काय असेल प्राईम नंबर आहे का यस हा प्राईम नंबर आहे. नॉन प्राईम नंबर नाही आहे. प्राईम नंबर लेस दॅन 2 नाही आहे. सो ऑप्शन ए इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. कारण याचा युनिट डिजिट विचारला तर तो 2 आला. तो 2 काय आहे प्राईम नंबर आहे. 2 हा एकमेव असा नंबर आहे की जो प्राईम आहे आणि इवन आहे. सो एका प्रश्नामध्ये बघितलंच होतं आपण. आता बघा द युनिट डिजिट ऑफ दिस अँड दिस किती नंबर मोठा द्या. याच्यामध्ये बघा एकदा जर 0 आला इथं कुठे पण कुठेही याच्यामध्ये 0 असेल त्या केसमध्ये तुमचा युनिट डिजिट हा 0 येणं म्हणजे त्याला दुसरा चॉईसच नाही. 0 येणं त्याला क्रमप्राप्त आहे. सो त्या केसमध्ये 29चं उत्तर काय येईल 0 येईल. ओके कधीही लक्षात ठेवा जर शेवटी 5 गुणाकारामध्ये 5 आणि 2 जर असतील त्या केसमध्ये पण काय येतात युनिट डिजिट हा 0च येतो. आणि नंबर ऑफ 5 आणि 2 नंबर ऑफ ही पेअर किती आहे बघायचं. 5 आणि 2च्या पेअर किती आहेत. जेवढ्या पेअर असतील तेवढे नंबर ऑफ 0 येतात. सो नंबर ऑफ 0 पण आपल्याला प्रश्नामध्ये विचारतात. लास्ट क्वेश्चन काय असेल द युनिट डिजिट ऑफ द प्रॉडक्ट ऑफ ऑल द ऑड प्राईम नंबर इज व्हॉट. ऑड प्राईम नंबरचा युनिट डिजिट काय असेल बघा. आता ऑड प्राईम म्हणजे 2ला पकडायचं नाही. या केसमध्ये काय असेल 3 त्याच्यानंतर 5 7 11 अँड सो ऑन. 5 त्रिक 15 15 गुणिले 7 105 105 गुणिले 11 केलं तर शेवटी हे 5 येणार. सो वन्स देर इज 1 5
द रिझल्ट, कारण बाकीचे सगळे जे नंबर्स येणार आहेत हे ऑड नंबर येणार, आणि ऑड नंबरला जर 5 ने गुणलं तर युनिट डिजिटला हे 5 येणार म्हणजे येणारच. सो त्या केसमध्ये युनिट डिजिट तुमचा 5च असणार आहे. कितीही असू द्या, जगातले किती आता ऑड नंबर ह्याचं पुढे आणा आणि किंवा प्राईम नंबर आणा, त्यांनी मल्टिप्लाय करा, इथं जर 5 असेल. आता या केसमध्ये इथे जर ऑड ऐवजी ऑल हा शब्द प्रयोग केला असता तर काय झालं असतं? ऑड ऐवजी काय केला? ऑल प्राईम नंबर. तर ऑल प्राईम नंबर असता तर ह्याच्यात 2 आला असतं, आणि 2 जर आला असता तर काय आलं असतं? 5 दोन्ही 10, आणि मग शेवटी काय आलं असतं? हे गुणिले इथं काय केलं असतं? 105 गुणिले 2 केलं तर 210 गुणिले 11. सो एकदा का हा 2 आणि 5ची पेर आली की युनिट डिजिट तुमचा काय आला? 0 आला. सो त्या केसमध्ये उत्तर काय आलं असतं? ऑल प्राईम नंबर्स जर असते आणि त्यांचा प्रॉडक्ट केला तर त्या केसमध्ये उत्तर काय असणार आहे? 0 असणार. सो हा आपला दुसरा प्रश्न त्याच्यावरून होऊ शकतो. सो हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इट वॉज गुड क्वेश्चन ॲक्च्युली. सो ऑड प्राईम नंबरचा जो प्रॉडक्ट असणार आहे तो 5 असणार आहे, आणि ऑल प्राईम नंबरचा प्रॉडक्ट युनिट डिजिट जो काही प्रॉडक्ट येणार त्याच्या युनिट डिजिटला ऑड प्राईम नंबर्स जर सगळे घेतले, त्यांचा प्रॉडक्ट केला, त्याच्या युनिट डिजिटला 5 येणार आहेत, आणि सगळेचे सगळे प्राईम नंबर्स घेतले, त्यांचा प्रॉडक्ट केला तर त्याच्या युनिट डिजिटला 0 येणार.